महाराष्ट्र दिन आलाय. एका दिवसासाठी सर्वच जण आपल्या महाराष्ट्राबद्दलचं प्रेम दाखवतील, स्टेटस ठेवतील, गाणी लावतील, गरजा महाराष्ट्र माझा वगैरे वगैरे वगैरे. पण आपल्या महाराष्ट्राने या देशाला दिलं काय? आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं पाऊल नेमकं कुठं पडतंय या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि अशाच नवीन नवीन आणि महत्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की या व्हिडिओचा उद्देश फक्त आपल्या महाराष्ट्राची थोरवी तुमच्यापर्यंत पोहोचावा इतकाच आहे. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभारे, मराठी माणूस. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली आणि त्या दिवसापासून आपण प्रत्येक वर्षी 1 मेला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. पण तरी देखील आजच्या या नवीन पिढीला असं वाटत असतं की या महाराष्ट्राने नेमकं देशाला दिलं का? या महाराष्ट्राचा अभिमान का बाळगावा? तर ऐका, कला, क्रीडा, वाणिज्य, विज्ञान, साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या या महाराष्ट्राने देशाला काही ना काही दिलेलं आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इतकंच काय तर दादासाहेब फाळकेंसारखं उदाहरण घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळात गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले घ्या, सावित्रीबाई फुले घ्या, लोकमान्य टिळक घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या. इतिहासात गेलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या किंवा छत्रपती श्री संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत ज्यांना मानतो त्या आपल्या महाराष्ट्राची देण आहे या देशाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सर्व महापुरुषांवर जे संस्कार झाले ते आपल्या महाराष्ट्राचे संस्कार झाले. यासोबतच कारगिलचं जे युद्ध झालं, आपल्या भारताने त्या कारगिलमध्ये विजय प्राप्त केला. पण त्या कारगिल युद्धामध्ये सर्वात जास्त शहीद झालेले जवान हे आपल्या महाराष्ट्रातले मराठीच होते. मुंबईमध्ये 26/11 ताज अटॅक झाला. त्या ताज अटॅक मध्ये आपल्या लोकांना वाचवत परप्रांतीयांना देखील वाचवलं, फॉरेनर्सला देखील वाचवलं. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त शहीद कोणते पोलीस झाले असतील तर अर्थातच ते आपले मराठी महाराष्ट्र पोलीस होते. या गोष्टींचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे आणि हाच अभिमान आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत किंबहुना त्या पुढच्या पिढीपर्यंत देखील कसा पोहोचता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. युद्धाच्या शौर्याच्या गोष्टी खूप झाल्या, पण त्यासोबतच आर्थिक गोष्टींकडे देखील लक्ष द्या. ज्यावेळी या देशाला आर्थिक संकट येईल त्यावेळी आपला महाराष्ट्र सरसावून पुढे उभं राहिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE ज्याच्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था खूप जास्त सुधारली, ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या देशाला जर कोणी दिलं असेल तर त्या आपल्या महाराष्ट्राने दिलं. अनेक मोठमोठे कलाकार, सेलिब्रिटीज किंवा बिझनेसमॅन त्यांचा बिझनेस सांभाळण्यासाठी, त्यांच्या पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये येतात, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात येतात. आपल्या या महाराष्ट्राने गुज्जूंना देखील सांभाळले, आपल्या या महाराष्ट्राने बिहारमधल्या बिहाऱ्यांना देखील सांभाळले, आपल्या या महाराष्ट्राने साऊथ मधील सर्व अण्णांना देखील सांभाळले, आपल्या या महाराष्ट्राने मध्य प्रदेश मधील सर्व राजस्थानी मारवाडी लोकांना देखील सांभाळले. असा हा आपला महाराष्ट्र आहे. ज्यावेळी हिमालयाला गरज भासली त्यावेळी आपला सह्याद्रीच सर्वप्रथम पुढे उभे होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण या महाराष्ट्र दिनी अजून एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. हे जे बाहेरची लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन राहतात किंवा त्यांचा उदरनिर्वाह करतात त्यांचं स्वागत असेल, पण ते सर्वजण आपल्या इथे पाहुणे म्हणून आलेले आहेत. ते आपल्या इथे त्यांच्या पोटा पाण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांना पाहुण्यांचाच दर्जा द्या. त्यांचा पाहुणचार आपण खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. पण त्यांची प्रथा, त्यांच्या परंपरा, त्यांची भाषा आपण का शिकायची? आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे. आपण आपल्या संस्कृतीवर ठाम राहिलं पाहिजे. पाहुण्यांना आपल्या संस्कृतीचा लाभ घेऊ द्या, पाहुण्यांनी आपली संस्कृती शिकू द्या, आपण त्यांचा आदर करू. पण आपण आपली संस्कृती थोडीशी बाजूला ठेवून ती संस्कृती विसरून बाहेरच्या संस्कृतीला म्हणजेच वेस्टर्न कल्चरला काय जास्त प्राधान्य देतोय हे मला समजत नाही. आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे. पण ती विविधता नटवताना किंवा ती विविधता सांभाळताना आपण आपल्या मराठी भाषेचा सांभाळ केलाच पाहिजे. जर आपण आपली मराठी भाषा टिकवली, आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकवली, तरच कुठे ना कुठे आपल्या या विविधतेचा एक मोठा घटक टिकून राहणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासोबतच या महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन एक मराठी माणूस म्हणून तुमचा सर्वप्रथम बदलला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये मंदिरे आहेत, पर्यटन स्थळे आहेत, समुद्र आहेत, तलावे आहेत. इतकंच काय, सर्वात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये कित्येक असे अभेद्य गडकिल्ले आहेत, जे गडकिल्ले या स्वराज्याची निशाणी आहेत. मग इतक्या सर्व गोष्टी आपल्याकडे असताना या सर्व गोष्टींचा अभिमान आपल्याला नसला पाहिजे का? या सर्व गोष्टी आपण देशापुढे किती अभिमानाने मांडल्या पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. नक्कीच काही जण सांगतात की प्रेमाची निशाणी ताजमहल आमच्या भारतामध्ये आहे, त्याचा अभिमान काही जण बाळगतात. त्यांची मर्जी. पण हो, आपण देखील तितक्याच अभिमानाने सांगितलं पाहिजे की स्वराज्याची, शौर्याची, रक्ताची, त्यागाची निशाणी असलेले आमचे गडकिल्ले आमच्या महाराष्ट्रात आहेत. आता महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल मला बोलायचं नाही, प्रत्येकाची आपापली वेगवेगळी मते असतात. ते राजकारण गलिच्छ होत चाललंय, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पण हो, काही वर्षांपूर्वी एक निर्णय आला की महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठ्याच असतील. त्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं. पण कित्येक दिवस फक्त आपण पाट्या बदलत राहणार आहेत. त्या दुकानांमधील जे काही मालक बसतात आहेत, जे काही शेठ लोक बसतात आहेत ना, ते देखील आता मराठीत झाले पाहिजे. आणि या चळवळीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या सरकारने काहीतरी केलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, काही महिन्यांनी विधानसभा येईल. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा लोकांना मत द्या जे मराठी माणसांसाठी काम करतील, मराठी लोकांसाठी काम करतील, आपल्या महाराष्ट्रासाठी काम करतील. आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर न जाता आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प महाराष्ट्रातच राहतील, किंबहुना बाहेरील इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात कशी
करशील याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी ते राजकारणीच फक्त करू शकतात का, तर असं नाही. आपल्या तरुणांनी देखील त्यात पुढाकार घेतला पाहिजे. नवीन नवीन व्यवसाय तुम्ही केले पाहिजेत. फक्त जॉब करून नोकरी करून आपल्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने उतरले पाहिजेत. अगदी आपण बघितलं तर स्टार्टअपचे आकडे महाराष्ट्रातून खूप जास्त वाढतात, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्या स्टार्टअपला आपल्याच मराठी माणसांनी प्राधान्य देखील दिलं पाहिजे. वेगवेगळे कलाकार आपल्या महाराष्ट्रातून पुढे येतात आहेत, ते आपल्या देशामध्ये मराठी भाषेचं नाव मोठं करत आहेत, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. महाराष्ट्रामधील अनेक असे खेळाडू आहेत जे आपलं नाव खूप जास्त मोठं करतात आहेत, त्यांना आपल्या मराठी लोकांकडून सपोर्ट पाहिजे. त्यांना जर आपण सपोर्ट केलं आपोआपच त्यांचं नाव मोठं होईल आणि त्यांचं नाव मोठं झालं तर आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं होईल, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणसं एकमेकांची पाय खेचतात ही जी काही म्हण अनेक वर्षांपासून लागू आहे ती म्हण आता मोडीत काढण्याची गरज आहे. कारण की मला माहिती आहे की मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचत नाहीत. जर मराठी माणसाने ठरवलं एखाद्याला खूप जास्त मोठं करायचं तर त्याचे पाय धरून त्याला वरती ढकलण्याचं काम देखील मराठी माणसंच करतात, हे मला नक्कीच माहिती आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. आपल्या महाराष्ट्राची थोरवी, आपल्या महाराष्ट्रातील गोडवा किंवा आपल्या महाराष्ट्राबद्दल असलेलं माझं मत मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि ते मी या व्हिडिओ मार्फत करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझं मत पटलं असेल, पटलं नसेल, मला कमेंट्स मध्ये नक्की तुमचं मत कळू द्या. आणि त्यासोबतच सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हो, त्यासोबतच आपल्या मराठी भाषेसाठी मी हा व्हिडिओ केला होता, त्यामुळे हा व्हिडिओ देखील जाऊन नक्की पहा. आपल्या मराठी भाषेबद्दलचं ज्ञान घ्या. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.